आता आपण बघूयात पाऊस पाण्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। राज्यातील मोठी धरणं 2018 नंतर प्रथमच 100% भरली, जलसंपदा विभागाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत माहिती। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं काठोकाठ भरली। खडकवासला धरणातून मुठा नदीत 16,159 क्युसेकनं विसर्ग। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 93.49%वर, तर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरिता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भोसावळच्या आतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला, सध्या धरणातून 28,046 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसात जोरदार पाऊस, हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान, पीक विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भवरवाडीत बैलपोळ्यानंतर शेतीच्या कामांना वेग, बोंडअळीपासून कपाशीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी सुरू। नंदुरबार जिल्ह्यात 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी, जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरले, मिरची कापूस पिकांना मोठा फटका। अहमदनगर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं जिल्हा टँकरमुक्त, शेवगाव तालुक्यात सर्वाधिक 93.5 मिलीमीटर पावसाची नोंद, जिल्हा टँकरमुक्त झाल्यावर सर्वत्र समाधानाचं वातावरण। पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक बंद, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर वाहतूक बंद।